जळगाव जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये थंडी वाढली असल्याचं चित्र पाहायला मिळालं। या गुलाबी थंडीचा आनंद जळगावकर घेत आहेत। पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉक असेल, योगा असेल अशी करणारी लोक या ठिकाणी सकाळी पाहायला मिळतात। थंडीमुळे या ठिकाणी सर्वांनीच उबदार कपड्यांसाठी आता प्राधान्य दिलेलं आहे। गुलाबी थंडीचा आनंद घेत गरम खाद्यपदार्थ आणि चहावर ताव मारताना जळगावकर पाहायला मिळतात। वाढत्या थंडीचा अंदाज घेता आगामी काळात थंडीचा पारा हा 8 अंशांवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। राज्यामध्ये काही दिवसांपासून थंडीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर जर जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील जो पारा आहे तो मोठ्या प्रमाणात घसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आपण आहोत जळगाव शहरातील मेरून तलाव या ठिकाणी। जर आजचं जर तापमान बघितलं तर जवळपास 9.50 अंशावरती हे तापमान घसरलेलं आहे। सकाळचा टाइम आहे, सूर्यदेवताने जरी वर निघालेला असला तरी मात्र कुठेतरी धुक्याचं वातावरण अजूनही या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। मेरून तलाव परिसरावरती बालगोपालांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या ठिकाणी व्यायाम करायला, मॉर्निंग वॉक करायला येत असतात। मात्र या थंडीच्या वातावरणामुळे व्यायाम आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या मात्र तुरळक पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी की काही नागरिक जरी या ठिकाणी थंडीचा आनंद घेत असतील तरी मात्र थंडी ही 9.5 अंशावर आल्यामुळे या ठिकाणी थंडीचं वातावरण जे आहे हे नागरिकांना न पेलणारं वातावरण आहे। तर काही नागरिक या गुलाबी थंडीचा आनंद घेताना देखील दिसत आहेत। जे खाद्यपदार्थ असतील, गरम गरम खाद्यपदार्थ, भजी असतील, चहा असतील, याचा आनंद घेताना पण देखील काही नागरिक या ठिकाणी दिसत आहे। आगामी काळात हेच थंडीचं जो पारा आहे हा 8 अंशावर घसरण्याची शक्यता हवामान तज्ञांनी या ठिकाणी वर्तवली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।